वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सूनपूर्व पावसानं राज्यातल्या सुमारे 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावर शेती आणि फळबागांचं नुकसान केलंय। केळी, डाळिंबासह फळबागा या वादळात जमीनदोस्त झाल्यात। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलंय। जळगाव जिल्ह्यात केळीच्या बागा अशाच जमीनदोस्त झाल्या। पाठोपाठ दोनदा वादळी वारे आले आणि क्षणात होत्याचं नव्हतं करून गेले। जळगाव मधल्या हजारो एकरवर फुलवलेली केळीची शेती अशी नष्ट झाली आहे। शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केळीचं पीक घेतलं, पण वादळात शेतकऱ्यांची सारी मेहनत मातीमोल झाली आहे। दर्जेदार केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्ह्याची ओळख आहे। मात्र सातत्याने येत असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे। या आठवड्यात सलग दोनदा वादळी वारे आले आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला। या भागातल्या कोट्यवधी रुपयांच्या केळी बागांचं नुकसान झालं आहे। आपण जर बघितलं तर मोठी झालेली केळी अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं आपण या केळी बागेमध्ये बघू शकतो। आपण रावेर तालुक्यातल्या चिनावल या परिसरात आता आहोत। या ठिकाणी अक्षरशः केळी पीक जमीनदोस्त झालं आहे। माझी जवळजवळ 15 एकर केळीची बाग जैन टिश्यू कल्चरची लावलेली होती। ती पूर्णपणे या वादळ आणि गारीच्या तडाख्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झाली। त्याच्याकरता मी जवळजवळ 9-9.5 लाखाचा खर्च केलेला होता आणि मला 2-3-3.5 लाख रुपये उत्पन्न आलं आणि अपेक्षित उत्पन्न मला 25-26 लाख होतं। पूर्णपणे 100% नुकसान आहे की हे पडलेली फोडं यांना मजुरी कशी लावायची, स्वतः हे करून त्यांना फेकायचा खर्च करून ते आमच्या छातीवरचे कामं अजून आम्हाला समजा झोप येणे दुरापास्त झाली आहे। माझी 10,000 खोड होती। मी त्याच्यासाठी खर्च कमीत कमी 6 ते 7 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि आज रोजी सर्व उद्ध्वस्त झालेली आहे आणि ती कशी फेकायची काय नाही हे आता ही छातीवर येऊन बसलेली आहे। माझ्या पुढे काय करायचं हे काही जमत नाही, समजत नाही आहे। वादळ आणि पावसात 7,142 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचं नुकसान झालंय। हा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीतही उपस्थित झाला। कृषी विम्याची मदत तातडीने मिळावी अशी मागणी मंत्र्यांनी बैठकीत केली। भारतीय कृषी विमा जो आहे त्या विम्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळावी। त्याचबरोबर क्षेत्र जे आहे जे पोर्टलवर या ठिकाणी क्षेत्र दाखवलं जातं, पण पोर्टलच्या क्षेत्राप्रमाणे शेतकऱ्याला जी मदत मिळत नाही तर ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील असतील किंवा जावळेजी असतील यांच्याबरोबर कृषी मंत्र्यांबरोबर ही बैठक घेण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहे। जळगावच नव्हे तर नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती आदी जिल्ह्यांत केळीसह पपई, डाळिंब, लिंब अशा फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। नाशिकच्या चांदवडमध्ये डाळिंब बागांचं मोठं नुकसान झालंय। ऊन आणि पावसापासून बचावासाठी शेतकऱ्यांनी बागेला नेट अंथरली होती, मात्र वादळी वाऱ्यानं तिचं नुकसान झालंय, तर फळांनी लगडलेली झाडं उन्मळून पडली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। चांदवडच्या वडगावमध्ये पाऊस आणि गारपिटीनं पपई बागेचंही नुकसान झालंय। काढणीला आलेली पपई या गारपिटीनं नष्ट झाली आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटानं हिरावला गेला आहे। वारा, पाऊस आणि गारपिटीनं अहिल्यानगर जिल्ह्यातही शेतीचं नुकसान झालंय। विशेषतः राहुरी आणि श्रीगोंदा तालुक्यात फळबागांना या पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे। शेकडो हेक्टरवरील केळी, पपई, लिंब आणि डाळिंब पिकांचं नुकसान झालंय। प्रमुख पिकांचा जर विचार केला केळी, पपई तसेच लिंबू, टोमॅटो, डाळिंब यासारख्या पिकांचा बाधित झालेल्या पिकांमध्ये समावेश आहे। साधारणतः क्षेत्र प्राथमिक अंदाजानुसार 150 हेक्टरहून अधिक आहे आणि यामध्ये मग श्रीगोंदा तालुका असेल, राहुरी तालुका असेल, तर जे काही NDRFचे जे निकष आहेत त्याप्रमाणे कार्यवाही ही तालुका स्तरावरून सुरू करण्यात आली असून सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या समन्वयानं पंचनाम्याबाबतची कार्यवाही देखील तातडीने सुरू करण्यात आलेली आहे। सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातही वादळी वाऱ्यानं केळी, डाळिंब पिकांचं अतोनात नुकसान झालं।
खरीपाच्या तोंडावर फळबागांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडले। आता हे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होतील। या नुकसान भरपाई सरकारने त्या ठिकाणी एनडीआरएफच्या नियमानुसार देईल। आम्ही अधिवेशनात देखील याच्यावर प्रश्न विचारू, परंतु आज केळी मोडून पडले तर त्या केळीला पुन्हा नव्यानं मनरेगामध्ये त्या ठिकाणी 8 शेतील करून 3 लाख रुपयेपर्यंत देता येतील का, अशा पद्धतीची आम्ही सरकारला त्या ठिकाणी आवाज उचलू। मे आणि जून मध्ये झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी तब्बल 24 जिल्ह्यांत फटका बसलाय आणि राज्यातील सुमारे 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती आणि फळबागांचं नुकसान झालंय। गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रा या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। साधारणतः राज्याचा जर विचार केला तर त्याचा फटका 24 जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार जर साधारणतः हेक्टरमध्ये म्हणलं तर 56 लाख हेक्टर आणि एकरामध्ये म्हणलं तर जवळजवळ 1,40,000 एकराचं राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। मान्सूनमध्ये एल निनोच्या सावटामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहे। एकीकडे दुष्काळाचं सावट घोंगावतंय तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या आधीच हाताशी आलेलं फळबागांमधलं पीक वादळी वाऱ्यांनी हिरावलंय। त्यामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा सरकारच्या मदतीची आस आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।